नमस्कार, जय गणेश. या व्हिडिओमध्ये आपण तुळजाभवानी देवीचा गाभारा तयार करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम मी घरातील 2 टेबल घेऊन त्यांना एकत्र केले आहे. त्याच्यावर आपण देवीची महिरप तयार करणार आहे. एक अखंड स्क्वेअर शेपमध्ये माझ्याकडे टेबल नसल्यामुळे मी असे 2 टेबल घेऊन त्यांना जॉईन केले आहे. आता या टेबलच्या पुढे आपण बॅटम पट्टीची फ्रेम बनवणार आहे. त्याचे साईज चार्ट मी दिलेले आहे आणि सर्व साईज आपण इंचेसमध्ये घेतले आहेत. यामध्ये आपण फ्रेम ही अखंड करणार नाही, फक्त फ्रंट आणि टेबलचा साईड पार्टवरच करणार आहे. साईजनुसार बॅटम पट्ट्या कापून घेतल्या आहे आणि त्यांना खिळ्यांनी जॉईन करून घेतले आहे. आपली फ्रंट फ्रेम कंप्लीट झाल्यावर ती एकदा फक्त टेबलला लावून ती क्रॉस चेक करायची आहे की ती व्यवस्थित बसत आहे का नाही. साईड पार्टचे बॅटम पट्ट्या कापून झाल्यावर ते खिळ्याने जॉईन करून घ्यायचे आहे आणि ती फ्रेम आपल्या सेंटर फ्रेमला जॉईन करून घ्यायची आहे. हा स्टँड आपण असा बनवत आहे की तो फक्त पुढून टेबलमध्ये सरकवायचा आहे. यामध्ये आपण टेबलला कुठलाही खिळा ठोकत नाही आहोत. यानंतर आपण जी फ्रेम बनवलेली आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण एक स्क्वेअर ठोकून घेणार आहे. आपल्या साईज चार्टमध्ये दिलेल्या डायग्रामनुसार बॅटम पट्ट्या कट करून त्यांना जॉईन करायचे आहे. आपले 3 सेपरेट साईड झाल्यावरती त्यांना एकत्र बेस स्टँडला जॉईन करायचे आहे आणि ते झाल्याच्या नंतर मग आपण ज्या 3 पट्ट्या लावल्या आहेत त्यांना एकामेकांना जॉईन करायचे आहे. एकदा आपला बेस स्टँड रेडी झाल्यावर त्या साईजचे कार्डबोर्ड कट करायचे आहे, जे आपण फ्रंट आणि दोन्ही साईडला लावणार आहे. हे कार्डबोर्ड आपण तार वापरून स्टँडला जॉईन करायचे आहे. आपण या तारा पुठ्ठ्यामध्ये लावून त्यांना मागे बॅटमला जॉईन करायचे आहे. ह्यानंतर मी 7-7 इंचाच्या पट्ट्या कापून एल शेपमध्ये जॉईन करून त्यांना आपल्या स्टँडला लावणार आहे. यासाठी आपल्याला कार्डबोर्डचा यूज करायचा आहे. हा एल शेप पार्ट तार वापरून वरच्या बाहेर आलेल्या 5 इंचाच्या फ्रेमला लावणार आहे. ते लावून झाल्यावर आपण त्यांना ग्लू गनने सुद्धा जॉईन करून घेणार आहे. आता आपण वरच्या महिरपचा स्टँड बनवायला घेणार आहोत. त्याचे साईज मी दिलेले आहे. त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे बॅटम पट्ट्या कट करून त्यांना ठरलेल्या शेपनुसार जॉईन करून घेणार आहे. या स्टँडला आपण एका साईडने ओपन ठेवणार आहे, कारण आपल्याला पिलर बनवून ते पिलर स्टँडमध्ये लावायचे आहे आणि ते कंप्लीट झाल्यावर मग आपण उरलेली फ्रेम स्टँडला पेस्ट करणार आहे. आता पिलर बनवायला घेऊया. पिलरचे सुद्धा साईज चार्ट दिलेले आहे. पिलर बनवताना ग्लूगनचा वापर करावा. सगळ्यात पहिले मी सर्व पिलरचे मोठे बॉक्स कापून घेतले आहे आणि त्यांना जॉईन केले आहे. त्यानंतर छोटे बॉक्स तयार करून घेतले आहे. त्यानंतर मी गोल शेपचा पार्ट बनवून घेतला आहे. आता मी पिलरचा मध्यभाग करायला घेतला आहे. त्यासाठी मी षटकोन आकाराचा पुठ्ठा कट करून घेतला आहे आणि त्यावर 20 इंचाच्या उभ्या पट्ट्या कापून त्याच्यावर ग्लू गनने पेस्ट केले आहे. सर्व 6 पट्ट्या पेस्ट करून तुम्ही पिलरचा मध्यभाग पूर्ण केला आहे. हे करून झाल्यावरती मी पिलरच्या प्रत्येक भागामध्ये स्क्वेअर साईजमध्ये सेंटर पार्टला कापून घेतले आहे, जेणेकरून आपल्याला ते पार्ट्स बॅटम पट्ट्यामध्ये लावता येईल. आता मी स्टँड उलटा करून त्यामध्ये सर्व पार्ट लावून घेतले आहे आणि त्यानंतर आपण जी वरची स्क्वेअर फ्रेम बनवली आहे ती लावून घेणार आहे. एकदा आपला असा कंप्लीट स्टँड बनवून झाल्यावरती ते पिलर्सचे प्रत्येक पार्ट नीट असेंबल करून त्यांना ग्लू गनने
पिलर आणि एकमेकांना पेस्ट करून घेणार आहे. आपण जो पिलरचा मध्यभाग बनवलेला आहे त्याला ज्या 20 इंचाच्या पट्ट्या आहेत त्या आपण एकमेकांना नीट जॉईंट राहण्यासाठी एकदा पुन्हा वर ग्लू गन लावून घेणार आहे. पिलर पूर्ण झाल्यावरती महिरपचा मध्यभाग देवीच्या गाभाऱ्यानुसार मी आखून घेतला आहे आणि तो कट केला आहे. तसंच सेम बॅक साईडसाठी सुद्धा केले आहे, कारण फ्रंट आणि बॅक साईडची साईज सेम असणार आहे. यानंतर आपण आपल्या साईडच्या साईजनुसार त्याचेही 2 पार्ट कट करून घेणार आहे. आता हे सर्व 4 पार्ट्स तयार करून झाल्यावरती ते थोडे 3D दिसण्यासाठी मी त्यांना फोम शीटची बॉर्डर लावणार आहे. हे सर्व पार्ट्स तयार करून झाल्यावर आपण त्यांना तार लावून आपल्या मेन स्टँडला पेस्ट करणार आहे. तार ही फोम शीट आणि पुठ्ठा या दोन्हीमधून लावून त्यांना बॅटमला पिळा मारायचा आहे. हे तयार करून झाल्यावर हा स्टँड वरती ठेवून घ्यायचा आहे. बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.